त्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना आदेश दिले। सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। पण लाडक्या बहिणींनो हे पैसे जमा होत असताना सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम जमा होत नाही। काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झाले, तर काही बहिणींना थेट 3,000 रुपयाचा लाभ मिळाला आहे। लाडक्या बहिणींनो ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता सरकारने तुम्हाला ई-केवायसी प्रोसेस करायला सांगितलं होतं आणि जवळपास 70% महिलांची ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट झालेली पाहता लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी सरकारने दिली आहे। लाडक्या बहिणींनो सरकारने ई-केवायसी सोबतच तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचं काम देखील करायला सांगितलं होतं। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केलेली होती त्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा की आता तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता जमा होत असताना जवळपास 10 लाख बहिणींचे अर्ज हे सरकारने फेटाळले आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यास अखेर सरकारने सुरुवात केली, परंतु बऱ्याच बहिणींची ई-केवायसी प्रोसेस ही अर्धवट राहिलेली आहे। परंतु बऱ्याच बहिणींना सरकारने अपात्र देखील ठरवले। लाडक्या बहिणींनो म्हणूनच काही बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, म्हणजेच फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत, पण डिसेंबरचा हप्ता त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित सोडण्याचा विचार सरकारने केलेला होता आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात देखील झाली। त्यामुळे आता दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, परंतु काही ठराविक बहिणींनाच दोन्ही हप्ते एकत्रित मिळत आहेत। पण काही बहिणींना फक्त नोव्हेंबरचाच हप्ता मिळालेला आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची बातमी ही आहे की डिसेंबरचा हप्ता हा सरसकट सर्व बहिणींना मिळालेला नाही। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 1,500 रुपये हे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने निवडलेल्या सर्व अटींमध्ये पात्र ठरलेल्या बहिणींनाच याचा लाभ मिळालाय। लाडक्या बहिणींनो सरकारकडून 70% महिलांची ई-केवायसी पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये काही बहिणींकडून एक महत्त्वाचं काम करायचं राहून गेलंय, मग त्या बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर डिसेंबरचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घ्यावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे। एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ई-केवायसी प्रोसेसचं काम करत होता तेव्हा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर हा मागवण्यात आला होता। आधार कार्ड नंबर बरोबरच OTP देखील मागवण्यात येत होता। सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती म्हणजे तुमचा OTP तुम्हाला तिथे टाकल्यानंतरच तुमच्या ई-केवायसी प्रोसेसच्या अर्जाला सुरुवात होत होती। लाडक्या बहिणींनो त्यासाठी तुम्हाला आणखीन एक काम करायला सांगितलेलं होतं आणि ते काम बऱ्याच महिलांकडून झालेलं नाहीये। लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा तुम्ही ई-केवायसी प्रोसेस करायला गेला होता तेव्हा तुमच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर मागवण्यात आला होता किंवा तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड मागवण्यात आलं होतं। लाडक्या बहिणींनो केवायसी प्रोसेसची पडताळणी ही करण्यात आलेली होती, त्यामुळे बऱ्याच महिलांकडून एक महत्त्वाचं काम करायचं राहून गेले हे सरकारच्या निदर्शनास आलं आहे। आपण पाहणारच आहोत की कशामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही। लाडक्या बहिणींनो या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरलाय का अपात्र ठरलाय हे लक्षपूर्वक पहा, कारण नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने फक्त याच महिलांची निवड केली आहे आणि फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपयाची रक्कम ही सोडण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो सरकारकडून काही अटी आणि तरतुदी या लावण्यात आल्या आहेत। जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा त्यामध्ये 21 ते 65 या वयोगटामध्ये बसणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली होती। त्यानंतर दुसरी अट लावण्यात आली होती, ती म्हणजेच तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि तिसरी अट अशी होती की तुमच्या घरामध्ये कोणताही सरकारी नोकरदार नसावा। यासोबतच लाडक्या बहिणींनो तुमच्या
बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यामुळे नियम आणि अटींमध्ये बसल्यानंतरच तुमचं बँक खातं हे तुमच्या लिंकशी जोडलं जातं, म्हणजेच आधार कार्डशी लिंक केलं जातं आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. लाडक्या बहिणींनो, जेव्हा तुम्ही KYC प्रोसेस केली होती त्यावेळेस एक महत्त्वाचं काम करायला सांगितलेलं होतं. सरकारकडून अट यामध्ये नमूद करण्यात आलेली होती. परिपत्रक देखील सरकारने जाहीर केले. त्यामध्ये महत्त्वाची अट ही सरकारकडून लागू करण्यात आली आहे. यामधून बऱ्याच महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. सरकारकडून 990 कोटी रुपयाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींना अखेर हप्ता मिळाला, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी जवळपास 10 लाख बहिणी तरी अपात्र ठरणार आहेत. निधी वितरित होत असताना काही बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाहीये, तर काही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता लक्षपूर्वक बघा की जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळवायचा असेल तर नेमकं कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे. कारण सरकारकडून KYC प्रोसेसची पडताळणी करत असताना 70% महिलांची KYC प्रोसेस ही कंप्लीट झाल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं. लाडक्या बहिणींनो, यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. पण या आधार कार्डासोबतच तुमचं आणखीन एक काही कॉन्टॅक्ट लिंक केलेले आहेत. उदाहरणार्थ तुमचं आधार कार्ड जसं वापरलं गेलं तसंच ते आधार कार्ड रेशन कार्डच्या ठिकाणी देखील वापरले. तुम्ही आधार कार्ड वापरलं असेल, काही लोकांनी आधार कार्डचा वापर अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील केला असेल, मग अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड हे KYC प्रोसेससाठी जोडलं त्याचवेळी तुम्ही कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहात हे देखील सरकारकडून बघितलं गेलं. त्यानुसारच तुमच्या योजनांचा लाभमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात, त्यासोबतच तुम्ही आणखीन कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यामध्ये तुम्ही सर्व अटी आणि तरतुदीमध्ये बसले आहात का हे देखील सरकारकडून पडताळलं गेलंय. त्यानुसार तुमच्या अर्जाची तपासणीही सरकारने केली आहे. यावेळेस आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिलेला होता की दर महिन्याला 1500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील. त्यासोबतच आता एकनाथ शिंदे साहेबांनी KYC प्रोसेसची पडताळणी ही करत असताना बहिणींचे सर्व अर्ज पडताळले गेले आणि बऱ्याच बहिणींचे अर्ज हे बाद ठरवण्यात आले आहेत. काही बहिणींनी लाभ वाढवून घेतलाय तर काही बहिणींच्या अनेक अर्जामध्ये चुका झाल्यात. त्यामुळे सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते हे एकत्रित वाटण्याचा विचार सरकारने केला असताना 3000 रुपयाची रक्कम ही त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाली नाही. परंतु ज्या बहिणींचे सर्व अर्ज व्यवस्थित आहेत त्यांचे अर्ज सरकारकडून पात्र ठरवण्यात आले आणि त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही हप्ते एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत. 3000 रुपयाची रोख रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. काही महिलांना सकाळी 10 वाजता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला तर काही बहिणींना थोड्याच वेळापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे. तर काही बहिणींच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हे पैसे जमा होऊ शकतात. राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी 990 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. 3000 रुपयाची रोख रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सोडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बँकांमध्ये हे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज हा आलेला आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रोसेस तर केलीच असेल, परंतु त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला थेट 3000 रुपयाचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे एकत्रित हवे असतील, दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये हवे असतील तर लाडक्या बहिणींनो KYC प्रोसेसची पडताळणी ही सरकारने केलेली आहे. त्यामध्ये जर चूक झाली असेल तर तुमचा अर्ज हा बाद ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही KYC प्रोसेस करत असताना चूक केली आहे का हे एकदा तपासून पहा. कारण लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा विचार हा सरकारने केला आणि डिसेंबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. रोख रक्कम 3000 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा विचार सरकारने केला असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होत
होत आहेत। 990 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होत आहे। परंतु सरकारने यामध्ये महत्त्वाचेच अर्ज स्वीकारले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना कोणताही गैरव्यवहार होऊ नये, बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा व्हावेत म्हणून स्वतः आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे कायमच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नमूद केलेल्या सर्व नियमांचे व अटींचं पालन होत आहे का हे पाहत असतात। काही वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे रोड मॅपचा देखील वापर करतात, म्हणजे हे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतात का, त्या बहिणींना त्याचा लाभ मिळतो का हे स्वतः एकनाथ शिंदे साहेब पडताळून पाहत असतात। त्यामुळेच त्यांनी यावेळी देखील ई-केवायसी प्रोसेसची अट ही सर्वत्र लावली होती। लाडक्या बहिणींनी यावेळेस तर फक्त तुमचं स्वतःचं आधार कार्ड हे मागवलं गेलं नव्हतं, तर यावेळेस तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमच्या वडिलांचं आधार कार्ड देखील मागवण्यात आलं होतं। म्हणजेच एक पारदर्शक प्रणाली ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत राबवण्यात आलेली होती। एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, त्याचबरोबर कोणताही गैरव्यवहार यामध्ये होऊ नये म्हणताना एक डिजिटल प्रणाली वापरली आणि पारदर्शक पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात का याची पडताळणी केली। यासाठी सरकारने काही अटी आणि तरतुदी लावल्या होत्या आणि त्यानुसारच लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद ठरवण्यात आले किंवा ज्या लाडक्या बहिणींना खरंच गरज आहे अशा लाडक्या बहिणींचा लाभ वाढवून देखील देण्यात आलेला आहे। सरकारने आता दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचा विचार केलेला असल्यामुळेच थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आता 1500 रुपये नाही तर 3000 रुपयाची रक्कम जमा होत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होत आहे।